120 कोटीची तरतूद आहे, आणखीन काय लागतील त्याची तरतूद करू, परंतु आता मागच्यासारखी अडचण निर्माण होणार नाही की नवीन मंजूर करायचं सोडा, पण जे जुने 7, 8, 9 महिने ज्यांना अनुदान मिळालं नव्हतं याच्यामुळं काही केंद्र बंद पडलेली आहे माननीय मंत्री महोदय. आणि हे गोरगरीब लोकच केंद्र चालवतात, कोणी काही मोठे लोक चालवत नाही. आणि कर्ज काढून बऱ्याच जणांनी शिवभोजन केंद्र चालवली, परंतु मागच्या वर्षभर 7 ते 8 महिने तर बिलकुल 1 रुपया मिळाला नव्हता. जे बंद पडलेले शिवभोजन केंद्र आहे हे पुन्हा सुरू करण्यासाठी आपण त्या शिवभोजन केंद्रांना पुन्हा परवानगी देणार का? त्यांचं थकीत अनुदान तर दिलं असेल, परंतु मला असं वाटतं जे केंद्र बंद पडले ते पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आपण प्रायोरिटी देणार आहे का? मी नवीन सुरू करण्याची मागणी मुळीच करत नाहीये, पण जे आपण अलॉट केलेले किमान ते, आणि खऱ्या अर्थानं रुटीन दर महिन्याला आपण अनुदान देत नाही म्हणून हे बंद पडतात. हे जर रेग्युलर आपण अशा पद्धतीनं या शिवभोजन केंद्राचा निधी दिला तर मला असं वाटतं कोणते शिवभोजन केंद्र बंद पडणार नाही. याच्यासाठी सरकार काय पावलं उचलणार? महोदय, खरं तर मी सुधारित उत्तरामध्ये सांगितलेलं होतं की काही महिने मिळाले नाही, हे खरं आहे. आता मी सुधारित उत्तर दिलं. आता त्यानंतर पुढे मी सांगितलं की सर्व अनुदान देण्यात आलेलं आहे मागच्या वर्षाचं, आणि पुढच्या अनुदानासाठी जे आहेत 120 कोटीची तरतूद आहे, आणखीन काय लागतील त्याची तरतूद करू, परंतु आता मागच्यासारखी अडचण निर्माण होणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि मला कल्पना आहे ही गरिबांसाठी सुरू केलेली योजना आहे, ही सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा आग्रह आहे, आणि म्हणूनच त्यांनी जे मागच्या बजेटमध्ये जे आहेत मागचे सगळे पैसे चुकते करून पुढच्या खर्चासाठी सुद्धा पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रसाद लाड. सभापती महोदय, खरं तर माननीय भुजबळ साहेबांनी फार अत्यंत चांगल्या पद्धतीत उत्तर दिलं, आणि मला पूर्णपणे खात्री आहे की सरकार कोणाचेही पैसे बाकी ठेवणार नाही. लाडक्या बहीण योजनेवरती पण अशाच टीका केल्या, पण लाडक्या बहिणीच्या आता मे जूनपर्यंतचे देखील जे पैसे द्यायचे होते ते दिले. सरकार प्रत्येक प्रश्न, शेतकरी असेल, बहीण असेल, त्यांचे पैसे देण्याचं काम करत आहे. माझे स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना या विषयावरती 2-3 प्रश्न आहेत. माननीय उद्धव साहेबांनी योजना चालू केली, अतिशय चांगली योजना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने योजना चालू केली, परंतु त्यांच्या कारकिर्दीत देखील अनेक लोकांचे पैसे थांबले होते, आपल्याला नाकारून चालणार नाही. 50-60 कोटीचा जो प्रश्न आहे ते माननीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हे सरकार क्लिअर करेल. परंतु हे 3 स्पेसिफिक प्रश्न माझे आहेत की ही योजना चालवत असताना आता गॅसचा जो तुटवडा होतोय, ह्या गॅसच्या तुटवड्यामुळे त्या शिवभोजन थाली ज्या योजना चालवतात त्यांना ब्लॅकमध्ये गॅस घ्यावा लागतोय, किंबहुना कमर्शियल रेटनी गॅस घ्यावा लागतोय. तो गॅस कमर्शियल रेटनी न घेता ह्यांना सर्वसामान्य लोकांना जसा गॅस दिला असतो तसा सरकार देणार का? दुसरा प्रश्न, अनेक ठिकाणी मुंबई किंवा शहरामध्ये या योजना चालू आहेत, त्या ठिकाणी महापालिका, MMRDA किंवा तत्सम अथॉरिटीकडनं ह्या जागा तोडण्याचं काम केलं गेलं आहे. तर ह्या मुलांना न्याय देण्यासाठी यांना नवीन जागाची योजना सरकार कटिबद्ध पद्धतीने, योग्य पद्धतीने त्यांना अधिकृत करून देणार का? आणि तिसरा माझा प्रश्न असा आहे की आता नवीन मेट्रो चालू होत आहेत, रेल्वे स्टेशन नवीन होत आहेत, आता एअरपोर्टवरती देखील वडापाव 30 रुपयात मिळायला लागला आहे. तर शिवभोजन थाली ही या ठिकाणी देखील सरकार नवीन मुलांना एक प्रोत्साहन म्हणून चालू करणार का? आणि ते करू आपण. आणि सभापती महोदय, माझी एक सूचना आहे जी सरकार जर शक्य करू शकत असेल तर, ही शिवभोजन थाली राज्यभरामध्ये चालू आहे. राज्यभरामध्ये राज्याच्या जिल्हा सहकारी बँका आहेत, जसं आम्ही शिक्षकांचे पगार जिल्हा सहकारी बँकातून करतो किंवा अनेक योजनाला हमी देऊन जिल्हा सहकारी बँकांकडनं पैसे घेतो, तर बच्चू कडू साहेबांचा जो विषय आहे, जे पैसे अडकतात, जर जिल्हा सहकारी बँकांना जर सरकारने हमी दिली तर जिल्हा सहकारी बँकातून ह्यांचे जे पैसे आहेत हे तात्काळ त्यांना मिळू शकतील, आणि जिल्हा बँकेना 5-6 महिन्यात बजेटनंतर ते पैसे मिळू शकतील. तर ह्या 4 गोष्टी सरकार मान्य करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, या गॅसच्या, पेट्रोलच्या, डिझेलच्या बाबतीमध्ये वेळोवेळी केंद्र सरकारकडून आपल्याला काही आदेश येत असतात, आणि त्याप्रमाणे जे आहेत आपण ते वाटप करतो. या वेळेला जो आहे 27/3च्या पत्रानुसार त्यांनी म्हटलेलं आहे की अतिरिक्त जो आहे गॅसचं वाटप 20% वाटपास मंजूर त्यांनी अतिरिक्त दिली, आणि यामध्ये त्यांनी विशेषतः जे आहे हे आपली सरकारी आणि अनुदानावर चालणारे जे काही गोष्टी आहेत
यांना प्राधान्य द्यावं असं त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मला एक आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत. कमी पडतो का आपण विचार करूया. डिझेल आणि पेट्रोलची सुद्धा अनेक वेळेला आपण केरोसिनसुद्धा सुरू केलं. खास त्याची हायकोर्टामध्ये अडकलं होतं. हायकोर्टातून आपण केरोसिनचे सुद्धा जे आहे मान्यता मिळवली. केरोसिनसुद्धा वापरा म्हणून सांगितलं. आणि आता सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीमध्ये सुद्धा आता एक आपण घेऊया किंवा अहमदनगर अहिल्यानगर 12,570 ही नेहमीची मागणी. आपण दिले किती? 15,025 किलो लिटर. डिझेलच्या बाबतीमध्ये सुद्धा मागणी नेहमीची 30,000 किलो लिटर, आपण दिले 34,000 किलो लिटर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण 13% कमी जास्त अशी वाढ. म्हणजे नेहमीची जी मागणी आहे त्याच्यापेक्षाही डिझेल आणि पेट्रोल आपण या ठिकाणी देतो आहोत. दुर्दैवाने काही ठिकाणी जे आहेत लोकांनी साठे करण्याचा जो उद्योग सुरू केला. काही ठिकाणी तर असं आढळून आलं की या व्यावसायिक असलेले जे काही कारखाने आहेत त्यांना 35 रुपये जास्त द्यावे लागतात डिझेलला वगैरे. म्हणून त्यांनी काय केलं, जर 1000 लिटर लागत असेल तर 35,000 रुपये वाढले. त्यांनी कॅनमध्ये कॅन लोकांना लावले आणि आपला जो डोमेस्टिकचा जो आहे जो किंवा शेतीला लागणारा जो पुरवठा आहे त्याच्यामध्ये गडबड सुरू केली. त्यामुळे जे आहे तिथे सुद्धा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे आता तिथे सुद्धा अतिशय कडक नियम पोलीस सुद्धा लावण्यात आलेले आहे की फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या भावामध्ये द्यायचं आहे. बाकीचे जे मोठे मोठे कारखाने आहेत त्यांनी त्या भावाने व्यावसायिक दर आहेत त्यांना आहे. पण यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सरकारी अनुदानावर चालणारे ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी आपण हे जे गॅस असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या प्राधान्याने द्याव्यात असेच आदेश आपण सगळीकडे दिलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.